झाली, झोप पूर्ण अपूर्ण होत नाही आहे. खूप काही कामाचा लोड चालू आहे. तब्येत पण थोडी आता नरम गरम झालेली आहे आज. चला मग आणि आता स्वयंपाकमध्ये कढी भेंडीची भाजी वगैरे करणार आहे. चला आता आम्ही सुमितला जातो तिथं काय म्हणता स्टॉपवर उभं राहतो आम्ही तिथं. आणि मग सुमितची बस आल्यावर आम्ही जाणार आहे. तो जाणार. चला आणि माझं सकाळचं डेली रुटीन आहे. गरम पाणी वगैरे घेते मी आता. कणिक वगैरे छान मळून घेतली कारण सुमितला टिफिन दिलेला आहे. चला आणि सुमितला मी आज टिफिनमध्ये शेंगदाण्याची चटणी वगैरे दिलेली आहे. मस्त त्याला आवडते. आणि आपल्या टिफिनला मस्त भेंडीची भाजी वगैरे केलेली आहे. इकडं कशी ना भेंडीची भाजीमध्ये बटाटा वगैरे टाकता, पण मी नाही टाकला. मी आपल्या गावाकडची करतो ना आपण तशीच केलेली आहे मी, कारण मला अशीच भाजी खूप आवडते. हिरवी मिरची, लसूण वगैरे, जिरे मोहरीची फोडणी वगैरे दिलेली आहे. चला आता मी फटाफट टिफिन वगैरे जी आम्ही तर गरमागरम चपात्या करून घेते आणि नंतर बोलते. चला आणि आता हे फळ वगैरे आईने घेतलेले आहे. हे आता याला मस्त छान कट वगैरे करून सण फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण सुमित आल्यानंतर तो खाऊन घेईल, कारण त्याला क्लासला पण जावं लागतं. आणि बघा आईने मला खरंच आई खूप काही मदतच करते. आईने एवढा मस्त छान लसूण वगैरे सोलून ठेवलेला आहे. चला मला आईला आई माझी खूप काही हेल्प करत असते. शेवटी आई ती आईची. चला आणि आता मिस्टर पण उठणार आहे. चला आणि आपली भेंडीची भाजी वगैरे पण होत आहे. आणि थोडाफार काही पसारा वगैरे होतो, आपण किचनवर स्वयंपाक वगैरे करतो. ठीक आहे चला. आणि बघा मी कामावरती छान करणारे मुरमुऱ्याचा चिवडा, आणि मी छान मुरमुरे साफ करून घेतलेले, कचरे वगैरे थोडंफार असतं. आणि नंतर मी त्याला मंद गॅसवर 5 ते 10 मिनटं असं शेकून घेतलेलं आहे, कारण खरपूस खूप छान लागतात. आणि मोठ्या भांड्यामध्येच तुम्ही थोडंफार परतून घ्या त्याला. आणि बघू शकता कामावरती सुद्धा मला असं थोडाफार काही नाश्ता वगैरे बनवून ठेवावं लागतं. असं माझं इथलं रूटीन वगैरे आहे, ते मी तुम्हाला थोडंफारच दाखवणार आहे. जेवढं माझ्याकडून होईल तेवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आणि आता बघा साहित्य बघू शकता. शेंगदाणे, मीठ, हळद आणि काय म्हणतात कढीपत्ता आणि हिरवी मिरची असं मी आणि हो साखर मी मिक्सरला 2 चमचे बारीक करून घेतलेली आहे, कारण त्यांना थोडंफार गोड आवडतं. आणि आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. नंतर मी शेंगदाणे वगैरे छान परतून घेतलेले तेलामध्ये. आणि नंतर मग मुरमुऱ्याच्या याच्यामध्येच तुम्ही द्या टाकून. आणि पुन्हा मग मी सर्व मसाला वगैरे करून घेतला. मी तेवढं काही दाखवलं नाही, कारण मला थोडंफार काम होतं. बघू शकता. आणि मी असं पटकन परतून घेतलेलं आहे सर्व. आणि खरंच खूप छान लागतं बरं का. तुम्ही सर्व मिक्स करून घ्या. आणि नंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे, कारण त्यांना गोड आवडतं थोडंफार. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका, नाही तर नको बी टाका. हे बघा खूप छान झालेलं आहे बरं का. आणि पिठी साखर करून घ्यायची बघा. आणि छान मी परतून घेतलेला आहे. नंतर मी आणि बहीण आम्ही गेलो आहे मस्त छानपैकी ड्रेस मटेरियल वगैरे बघण्यासाठी. आणि आम्ही जिथं नेहमी ड्रेस घेतो त्यांच्याकडे आणि खूप काही एकदम छान व्हेरायटीमध्ये ड्रेस वगैरे आहे. आणि नवीन डिझाईन वगैरे सुद्धा आलेली आहे. आणि नंतर मी, आई आणि बहीण आम्ही खूप काही बघितले, पण आम्हाला जे आवडले आम्ही 1-2 घेतलेले आहे, जास्ती काही घेतलेली नाही आहे. नंतर मग आम्ही गेलो बर्फ वगैरे खाण्यासाठी, म्हणजे बर्फाचा गोळा. आणि सुमित मला त्याच्या सायकलवरती नेतो आहे, हे मला बघून खूप काही आनंद वाटतो. आणि त्याला आधी मी सायकलवर नेत होती आणि आता तो मला घेऊन जातो आहे, त्याचं समाधान काही वेगळंच आहे. चला मग आणि खूप काही कलर वगैरे आम्ही बघितले. मग आईला म्हटलं आई आधी तू घे. आणि सुमित तर बापरे बाप तुम्ही विचारू नका, त्याचं तर भरपूर काही चालतं. मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. म्हटलं तुला जे आवडेल ते तू घे, कारण त्याच्या अपेक्षा तर खूपच असतात. त्याचं तर तुम्हाला इथं काही सांगण्याचं कामच नाही, कारण त्याला एकदम बाहेरचं तर खूपच आवडतं बापरे बाप. चला मग मी सुद्धा एकदम छान मस्त गोळा वगैरे खाल्ल्यानं खरंच लहानपणाची आठवण झालेली आहे. मी खूप बोलली, इतकी बोलली मी बापरे. हां ऐकून घ्या.